नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की घरी नीमखल्ली कशी बनवायची असते। ही खूप चांगली फंजीसाईड, इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईड असते, ऑलराऊंडर आहे। अजून झाडांसाठी खूप चांगली खत पण असते। ही निमाच्या पालापासून आपण तयार करतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे डिटेलमध्ये पाहणार आहे। नीमखल्ली काय असते? सगळ्यात पहिले जेव्हाही खल्ली फॅक्टरी वगैरेमध्ये बनवल्या जाते नीमचं तेल, तर जेव्हा नीमचं तेल बनवल्या जाते तर ते जो वेस्ट म्हणजे जो कचरा उडून जातो त्यालाच ते उन्हात वाळवतात वगैरे आणि त्याची नीमखल्लीही तयार होते। तर ही नीमखल्ली जी असते ती या तेलापासून तयार होणारी असते। तेलाच आपण नीमखल्ली म्हणतो आणि हे झाडात वगैरे वापरल्या जाते, खूप छान असते झाडांसाठी। तर आज मी तुम्हाला हे बनवणं शिकवणार आहे। तसं तर ही जी नीमखल्ली असते मित्रांनो, ती जी नीमची निबोरी असते, झाडावर जे बिया लागले असतात, सीड्स जे असतात त्याच्यापासून तयार होते। पण ते कसे सीड्स कधी कधी अवेलेबल नसतात, ते झाडावरचे बिया आपल्याला शोधावं लागतील। म्हणून आपण ही जी नीमखल्ली आहे ही पानापासून तयार करणार। पहिले आपल्याला असे पानं तोडून आणायचे, मग त्याला आपल्याला चांगल्याने असं उन्हात ड्राय करून घ्यायचं। जसं आपण बघू शकता असं हे ड्राय झालं की आपल्याला असं कुटणी वगैरेमध्ये किंवा आपल्याकडे मिक्सर असेल तर आपण मिक्सरमध्ये करू शकता। पण मिक्सरमध्ये पिसायचं असेल त्याच्यातही आपण असं पिसू शकता। तर याला चांगल्याने असं बारीक याची पावडर बनवून घ्यायची। आता हे जे आहे ही नीमखल्ली आहे अशी। तर आता याला वापरायचं कसं आहे, जसं एक जे आता झाड दाखवलं त्याच्यात तसं 1 चमचा तुम्हाला त्या झाडात असं पूर्ण स्प्रिंकल करून द्यायचं आहे। आणि किडे वगैरे लागले असतील तर याला पाण्यात तुम्हाला 2 चमचे हे पाणी 1 लिटर पाण्यात टाकून ठेवायचं आहे, रात्रभर एखाद दिवस ठेवून द्यायला। अजून मग त्याला चांगल्याने छानून घ्याल आणि मग स्प्रे बॉटलमध्ये भरून स्प्रे करून द्याल। पण याचं खत कसं बनवायचं ते बघणार आहे। आणि त्याच्यासाठी तुम्हाला असं कोणतंही हे घेऊन घ्यायचे, बकेट्स वगैरे, किंवा तुम्ही माठ वगैरे घेऊ शकता, जुने जेही कुंड्या असतील तेही घेऊ शकता। तुम्हाला आपल्या झाडाची थोडीशी माती घेऊन घ्यायची आहे आणि ही जी माती आहे ती तुम्ही जुन्या झाडाची घ्याल तर चांगली राहील। आणि मग तुम्हाला कडुलिंबाचे पानं घ्यायचे आहे। तुम्ही ओले पण घेऊ शकता किंवा जे वाळलेले खाली पडतात पानं तेही तुम्ही घेऊ शकतात कडुलिंबाचे। पण ते अवेलेबल नसतील तर तुम्ही फ्रेश पानं वापरा, फ्रेश पानं पण खूप चांगले राहतील। मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही जे ओले पानं असतात कडुलिंबाचे तेच वापरा। आणि तुम्हाला मित्रांनो खतसाठी लागेल थोडंसं शेण। तुमच्याकडे शेण नसलं तर कोणतेही इतर खत घेऊन घ्याल, कोणतेही खत चालेल, जसं किचन वेस्ट कंपोस्ट, त्याच्यावर मी व्हिडिओ टाकला होता डिटेलमध्ये, तेही पाहू शकता। अजून शेणखतावरही टाकला आहे, तोही व्हिडिओ नक्की पाहाल। तर हे कोणतेही खत घेऊ शकतात। तर सगळ्यात पहिले तुम्हाला खाली छिद्र करून घ्यायचे आहे आणि सगळ्यात पहिली लेअर मातीची टाकायची आहे, त्याच्यावर थोडंसं शेणखत टाकायचं आहे। मग त्याच्यावर तुम्हाला हे कडुलिंबाचे पानं टाकायचे आहे। याच्यावर तुम्हाला जसं आता हे समजा एकाच लेअरमध्ये तुमचं भरून गेलं तर मग तुम्हाला वर काहीच करायची गरज नाही आहे, तुम्ही जी माती आहे ती टाकून द्याल। पण समजा हे नाही भरलं तर मग काय करायचं? जसं आता तुम्ही पाहू शकता इथे वर खूप जास्त जागा उरलेली आहे आत्ताही। तर मग आत्ता काय करणार, हे जे कडुलिंबाचे पानं आहे याच्यावर आता शेणखत आपण टाकू आणि मग त्या शेणखतवर आपण माती घालू परत। आणि मग ती माती टाकल्यावर परत आपण कडुलिंबाचे पानं टाकू। मग कडुलिंबाचे आता पहा परत कडुलिंबाचे पानं टाकून दिले। हे तुम्ही पोते वगैरे जे येतात सिमेंट्स वगैरेचे त्याच्यातही हे बनवू शकता, खूप चांगली खत त्याच्यातही तयार होऊन जाते। आणि मग आता जी शेवटची लेअर राहिली मित्रांनो, त्याच्यात आपण हे चांगल्याने जी माती आपण घेतली होती ती पूर्ण माती याच्यात टाकून द्यायची आहे। आता हे माती टाकून दिली आहे आणि हे जे आहे याला तुम्हाला झाकून ठेवायचं आहे। आता बघा याला चांगल्याने असं पाणी देऊन द्या, याला झाकून ठेवायचं आहे तुम्हाला शेड एरियामध्ये। आणि याच्या खाली एक प्लेटही ठेवू शकता, याच्या खालून जे पाणी निघते कंपोस्टचं म्हणजे जे खताचं जे पाणी निघेल ते पण तुम्ही झाडाला टाकू शकता। त्याचं थोडंसं तुम्हाला क्वांटिटी सांगून देतो। समजा 1 लिटर पाणी निघालं असेल त्याला 5 लिटर साध्या पाण्यात मिक्स कराल आणि मग सगळ्या झाडांना टाकून द्याल। हे पहा मित्रांनो, हे 1 महिना झालेली खत आहे आणि याच्या खाली पण तुम्ही बघू शकता एकदम जी काळी घोर दिसते आहे ती आपली तयार झालेली खत आहे। हे आता बघू शकता 1 महिन्याने आता तुम्ही जेव्हा हे खत बनवाल तर 1 महिन्याने तुमचे पानं असे काही दिसायला लागतील किंवा 20 दिवसातच असे दिसायला लागतील। आणि याच्यात मी तुम्हाला सांगतो दूध वगैरे, अजून जे दही वगैरे असेल किंवा चायपत्ती वगैरे, तर ते चहा वगैरे काही तुम्हाला याच्यात टाकायचं नाही आहे, म्हणजे डेअरी प्रोडक्ट्स कोणतेही इतर वापरायचे नाही। मग हे कडुलिंबाचे हे आहे ते हे जे असतात हे पण निबोरी पण टाकायची, याच्यात खूप जास्त न्यूट्रिएंट्स असतात, तर हे पण बिया नक्की वापरायचे। हे बिया काढून घ्याल, याचे टरफलं टाकाल आणि बियांचं तुम्ही झाड उगवू शकता। हे बघा ते मागच्या व्हिडिओमध्ये जी नीमखल्ली बनवली होती त्याच्या कडुलिंबाच्या बियांनी मी हे झाड उगवलेले आहे। जसे तुम्ही समोर वांग्याचं झाड पाहू शकता तर याला 2 मुठ्ठी तुम्हाला हे खत टाकून द्यायचं आहे, बस। मग चांगल्याने तुम्हाला खुरपी करून द्यायची, अजून पाणी देऊन द्यायचं आहे।
कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा. अजून मित्रांनो काही झाडाबद्दल काही प्रश्न विचारायचे असता व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता. लिंक मी डिस्क्रिप्शन किंवा कमेंट दोन्ही याच्यात टाकून देईल, त्याला क्लिक करून नक्की जॉईन कराल. धन्यवाद.